Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. ज्यावेळेस हॉटेलवरती गेलो होतो तेव्हापासूनच आम्ही स्विमिंग पूल बघितला होता. तेव्हापासून आमचं चाललं होतं स्विमिंगमध्ये पोहायला जायचं म्हणून. तर पण काही वेळच भेटत नव्हता. 2 दिवस आमचा धावपळीतच गेला. म्हटलं आज आम्हाला वेळ भेटला आहे, दुपारनंतर आम्हाला जायचं होतं बीचवरती, तर म्हटलं जाऊन येऊयात. सगळे रेडी होऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. तर आमच्या आत्याला लहानपण आठवलं, बघा कशी करते. सुद्धा नाही अशी उडी मार. हा पावसाला ती बुडणार पण नाही एवढ्या पाण्यात. पूलमधलं पाणी एवढं थंड होतं ना की जाऊशी सुद्धा वाटत नव्हतं, कारण सकाळच आम्ही गेलो होतो ना, त्याच्यामुळे पाणी भरपूर थंड होतं. कसं तरी आम्ही पाण्यामध्ये उतरलो. आम्ही लहानपणी विहिरीमध्ये पोहलो होतो, पण आम्हाला आता काही मला पोहायला जमत नव्हतं. तुला मी पकडून पोहायचा प्रयत्न करत होते, पण तिकडच्या साईडला ओले झालं होतं, त्याच्यामुळे माझा हात पण सटकला. नको राहू दे, नको राहू दे. मला पण होती रील, आणि आई एवढी घाबरत होती ना, आईला मी बोलत होते की आमची प्रॅक्टिस करून झाली. म्हटलं तर कॅमेराचा सेट करा. कॅमेरा सेट केला आणि मग रील बनवायला सुरुवात केली. आम्ही रील बनवायला सुरुवात केली, पण कोणाला ताळमेळ नव्हता, काय करायचं. मग सगळेजण म्हणते तू पुढं उभी राहा आणि तू शिकव. भरपूर वेळा प्रॅक्टिस करून फायनली रील आमची बनवून झाली. पूर्ण रील बनवून झाल्यानंतर लक्षात आलं की आम्ही गॉगलच घातले नव्हते. मग परत पुन्हा एकदा गॉगल घालून म्हटले की रील बनवा. मग उन्हात येते आता मी हात आहे. आता सुरू आहे. चालेल नाही कधी असं करायचं. हा आता 1-2 जे तुमचं ते कुठं बसून सगळे करतायत. तरी 2-3 रील बनवले, आणि आता बराच वेळ पाण्यात असल्यामुळे थंडी वाजायला लागली होती. मग म्हटले बाद झाला, आता नाश्ता पण बाकी आहे आपला. 10:30 वाजून गेलेत, कारण 10:30 ही नाश्त्याची लास्ट टाईम होती. तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला लेट होईल. मग म्हटलं चला आता नाश्ता तरी, भूक पण लागली, नाश्ता पण बाकी आहे, तर बाद झाला. आता रील भरपूर बनवले. आता चला जाता माझे 2-4 फोटो काढून सोडून माझे 2-3 फोटो काढले, आणि आम्ही
बाहेर निघालो होतो. बाहेर नाश्त्याची वेळ संपून गेली होती, त्याच्यामुळं सगळे म्हणाले पटपट चल पटकन चला. आम्ही पटकन तयारी करून नाश्त्यासाठी गेलो. तर तिकडं नाश्त्याला पोहे आणि ब्रेड बटर चहा होता. खवले मासा खायचं नाही, ज्याला कवर आहे ना त्याचा मासा खायचा नाही. कवर म्हणजे खवले मासा माशांना खवले असतात ना. नाही अगं जी कोळंबी एखादी स्त्रीला नसते खेकडा, कोळंबी, खेकडा, सुकट, बोंबील, ओला बोंबील, सुक बोंबील हे खायचं नाही हिला. सुकट पण होते म्हणून हिला खायची नाही. मग मला नको. आपण शिंपले होते ते पण नाही खायचे. ज्याला कवर आहे ना ते नाही खायचं. ज्याला खवल्याची खायचं. खवले सगळ्याच असतात पण कवर ज्याला आहे ते नाही. माझा खेकड्याच्या आले काढमीट केली होती तिला. आता इथून आपण डायरेक्ट मार्केटला जातो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आमच्या सनसेट ब्लॉग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हाईट कलरचे Concrete dreams where the neon glows. Every block